नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इलेक्ट्रोस्टॅटिक्स बद्दल. इलेक्ट्रोस्टॅटिक्स काय आहे? 12वी बोर्ड असो, सीबीएसई बोर्ड असो, नीट असो, जेई असो किंवा आपलं एमएसटी सीईटी असो, पीसीएम पीसीबी जे काही असेल, ह्या सगळ्यांसाठी कॉमन टॉपिक असलेला इलेक्ट्रोस्टॅटिक्स, त्याच्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स बद्दल आपण काय करायचं, एकदम बेसिक पासून एकदम वरच्या लेवल पर्यंत, हायर लेवल पर्यंत, जेई मेन्सच्या लेवल पर्यंत आपण घेणार आहोत. तर सुरू करूया इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्स तर सगळ्यात पहिले आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्स या शब्दाचा अर्थ माहित पाहिजे. स्टॅटिक्स म्हणजे काय? स्टडी ऑफ बॉडीज ॲट रेस्ट. जी काही बॉडी रेस्ट पोझिशन मध्ये आहे, रेस्ट पोझिशन म्हणजे काय? त्या बॉडीची पोझिशन वेळेनुसार बदलत नाही, अशी बॉडी तिला रेस्ट पोझिशन मध्ये असलेली बॉडी म्हणतात. मग एखाद्या बॉडीचं रेस्ट पोझिशन मध्ये असलेला अभ्यास करणे म्हणजे स्टॅटिक्स. स्टॅटिक्स हे फिजिक्सची एक ब्रांच आहे, शाखा आहे. जसं कायनेमॅटिक्स आहे, कायनेटिक्स आहे, रोबोटिक्स आहे, मेकॅनिक्स आहे, अशा भरपूर फिजिक्सच्या ब्रांचेस आहेत. त्यातली एक स्टॅटिक्स ही एक ब्रांच आहे, जी कोणती वस्तू एका ठिकाणी बसलेली आहे तिचा अभ्यास करत असतो. मग इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये काय होतं? चार्जचा अभ्यास करतो. इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे स्टडी ऑफ चार्ज ॲट रेस्ट. मग हे टॉपिक समजण्यासाठी आपल्याला आपण जे काही पूर्वीचं शिकलेलं आहे ते आपल्याला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. मग बेसिक आपण पूर्वी काय काय शिकलेलो आहोत? करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर आपण शिकलेलो आहोत. 8वी 9वी 10वी फाउंडेशन असेल किंवा 11वी असेल, त्यामध्ये आपण शिकलेलो आहोत. काय काय शिकलेलो आहोत? चार्ज काय असतं हे बघितलेलं आहे, चार्ज. त्याच्यानंतर काय शिकलोय? इलेक्ट्रिक करंट काय असतं ते पण शिकलोय, इलेक्ट्रिक करंट. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे शिकलोय. त्याच्यानंतर शिकलोय इलेक्ट्रिक फील्ड काय असते, इलेक्ट्रिक फील्ड काय असते. त्याच्यानंतर शिकलो इलेक्ट्रिक फ्लक्स काय असते, इलेक्ट्रिक फ्लक्स. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी शिकलो आपण गॉस लॉ. 11वी हा गॉस लॉ झाला. मग हे सगळं आपल्याला बेसिक्स माहिती असणं गरजेचं आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा अभ्यास करण्यासाठी. मग ह्या बेसिक्स मध्ये हे बेसिक्स आपण काय करूया, एक शॉर्ट मध्ये रिवाइज करूया काय काय असतं. मग हे कळलं की आपल्याला त्याच्यावर हा चॅप्टर बिल्ड करता येईल, एक पाया आपला मजबूत होईल. ठीक. मग चार्ज म्हणजे काय असतं? सगळ्यात पहिले चार्ज म्हणजे काय असतं? इट इज द प्रॉपर्टी ऑफ मॅटर टू अट्रॅक्ट ऑर रिपेल अनदर मॅटर. अट्रॅक्ट करणे म्हणजे काय? आकर्षित करणे, आपल्या जवळ खेचणे. रिपेल म्हणजे दूर ढकलणे. जसं मॅग्नेट करतो, मॅग्नेट म्हणजे लोहचुंबक ज्याला आपण म्हणतो. आपण सगळ्यांनी बघितलंय लोहचुंबक काय करतो? लोखंड असेल, निकेल असेल, कोबाल्ट असेल, असा काहीतरी पदार्थ घेतला किंवा दुसरा मॅग्नेट जरी घेतला तर त्याच्या जवळ आणलं तर एक तर अट्रॅक्ट करतो नाही तर रिपेल करतो. अट्रॅक्ट कधी करतो? जर हा मॅग्नेट, त्याला दोन पोल आहेत, बार मॅग्नेट बघूया आपण. दोन पोल आहेत, एक एस पोल आहे आणि एक एन पोल आहे. मग ह्या मॅग्नेटच्या दुसरा मॅग्नेट आणला, त्याचा एन पोल आणला तर हे दोघं काय करतील? एकमेकाला दूर ढकलतील. आणि एस पोल आणला तर एकमेकाला अट्रॅक्ट करतील. अशा पद्धतीने. मग तसंच चार्जचं असतं. चार्ज काय करतो? दुसरा चार्ज त्याच्या समोर आला की एकतर अट्रॅक्ट करतो किंवा रिपेल करतो. मग चार्जचे दोन टाइप्स होते. चार्जचे दोन टाइप्स होते. एक होता पॉझिटिव्ह चार्ज आणि एक होता निगेटिव्ह चार्ज. मग पॉझिटिव्ह चार्ज आपण काय म्हणलो? प्रोटॉन कॅरी करतो. प्रोटॉन कॅरी पॉझिटिव्ह चार्ज. आणि निगेटिव्ह चार्ज हे इलेक्ट्रॉनवर असतो. इलेक्ट्रॉन कॅरी निगेटिव्ह चार्ज. मग एक इलेक्ट्रॉनवर 1.6 × 10⁻⁹ कूलॉम एवढं चार्ज असतं. हे असतं निगेटिव्ह मध्ये.
आणि एक प्रोटॉनवर पण इतकंच चार्ज असतं, फक्त पॉझिटिव्ह चार्ज, इतकंच चार्ज पण प्रोटॉन. चार्जला कशाने डिनोट करतात? क्यू ने डिनोट करतात, बरोबर. मग त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? इट इज द फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे एखाद्या कंडक्टर मधून इलेक्ट्रॉन फ्लो होत असतात. करंट म्हणजे चार्ज काय असतो? इलेक्ट्रॉनचा फ्लो असतो. करंट काय असतो? इलेक्ट्रॉनचा फ्लो. आता एक कंडक्टर आहे, त्याच्यामध्ये हा एक पॉइंट आपण पकडला, त्याच्यातून इलेक्ट्रॉन समजा इकडे फ्लो व्हायला लागले, त्याला आपण एक्सटर्नली बॅटरी कनेक्ट केली, तर करंट फ्लो होईल. करंट फ्लो होत असताना त्याच्यातून काहीतरी इलेक्ट्रॉन्स फ्लो होतील. मग एका पॉइंट मधून 1 सेकंद मध्ये, त्या ओ पॉइंट मधून 1 सेकंदात किती इलेक्ट्रॉन ऍक्च्युअली गेले ते सांगणं म्हणजे किती चार्ज गेले. म्हणजे चार्ज डिवाइडेड बाय टाइम म्हणजे काय असतो? करंट. मग करंटचे युनिट, चार्जचे युनिट कुलोम, टाइमचे युनिट सेकंद, कुलोम पर सेकंद. आणि करंटचे युनिट आपण काय म्हणलो होतो? एम्पियर आहे. एम्पियर असं आपण म्हटलं होतं. मग एम्पियर म्हणजेच काय? 1 एम्पियर म्हणजेच 1 कुलोम पर 1 सेकंद, बरोबर. हे आपण शिकलो होतो. त्याच्यानंतर म्हणलो इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल करंटला आपण I ने डिनोट करतो. इलेक्ट्रिक पोटेन्शियल शिकलो त्याच्यानंतर. इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय म्हणतो? इट इज द वर्क डन इन ब्रिंगिंग युनिट पॉझिटिव्ह चार्ज टू पॉइंट फ्रॉम इन्फिनिटी. इन्फिनिटी वरून आपल्याला एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज आणायचा असेल तर किती वर्क करावं लागेल त्याला म्हणतात इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे V इज इक्वल टू W अपॉन Q. W म्हणजे वर्क डन, Q म्हणजे चार्ज. वर्क डन चे युनिट असतं जूल म्हणजे न्यूटन मीटर, है का नाही. आणि चार्ज चे युनिट असतं कुलोम म्हणून जूल पर कुलोम. म्हणजे ह्या जूल पर कुलोमलाच म्हणतात व्होल्ट, है का नाही. मग पोटेन्शियलला V ने डिनोट करतात आणि ह्याचे युनिट असतं व्होल्ट. हे पाहिलं होतं. मग त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय हे पण पाहिलं होतं. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय? जसं मॅग्नेट. आता आपण हा मॅग्नेट काढला होता, है का नाही. मॅग्नेट इथं काढूया. मॅग्नेट काय करतो? आता हा मॅग्नेट असा आपण इथं ठेवलाय समजा, तर ह्याच्या बाजूला काहीतरी अंतरावर आपण दुसरी वस्तू ठेवली, मॅग्नेटिक मटेरियल काहीतरी अंतरावर ठेवलं समजा, तर ते अट्रॅक्ट करेल किंवा रिपेल करेल. मग ते किती अंतर असेल? समजा एवढं अंतर, काहीतरी ह्याचं एवढं अंतर आहे. मग इथं ठेवलं तर जाणवच ना, याचा काहीतरी फोर्स, अट्रॅक्शन किंवा रिपल्शन आपल्याला जाणवच ना. मग पुढं नेलं, इथे नेलं तरी जाणवणार. आणि इथून जाणवायला चालू जसं जसं आपण जवळ जाऊ तसं तसं जास्त फोर्स आपल्याला जाणवतं, अट्रॅक्शन किंवा रिपल्शनचं. मग हे जी सर्कल आहे ह्याला म्हणतात ह्याची फील्ड, ह्याचा पट्टा. ह्याच्या पट्ट्यात आलं की ह्याला काय करणार? एकतर खेचणार नाही तर दूर ढकलणार. तसं मॅग्नेटचं जसं ही मॅग्नेटिक फील्ड असते तशीच इलेक्ट्रिकची इलेक्ट्रिक फील्ड असते. मॅग्नेटिक फील्ड ऍक्च्युली अशी असते. आपण पूर्वी बघितलं असेल एन पासून तयार होते, स्कूल मध्ये संपते, अशा पद्धतीची मॅग्नेटिक फील्ड असते. अशा पद्धतीने मॅग्नेटिक फील्ड असते. तशाच पद्धतीने इलेक्ट्रिक चार्जची पण फील्ड असते. इलेक्ट्रिक चार्ज मध्ये समजा हा चार्ज ठेवलाय तर ह्याच्यातून प्रत्येक पॉइंट मधून ही फील्ड अशी वाहते आणि तिथे काहीतरी एक पर्टिक्युलर रिजन मध्येच त्याचा प्रभाव असतो. त्याच्या बाहेर गेलं की त्याची इंटेन्सिटी कमी असते किंवा निग्लिजिबल असते, एकदम झिरो इंटेन्सिटी असते. मग झिरो इंटेन्सिटी कुठं झाली? तेवढासा असा सर्कल काढला समजा तर त्याला म्हणायचं त्याची फील्ड. एवढ्या रिजन मध्ये त्याचा प्रभाव आहे. मग इलेक्ट्रिक फील्ड काय असते? हे असते. इलेक्ट्रिक फील्डला E ने डिनोट करतात आणि E चा आपण फॉर्म्युला काय केला होता? E इज इक्वल टू पोटेन्शियल V डिवाइडेड बाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल F डिवाइडेड बाय Q. F काय असतं? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय? कुलोम्स लॉ. कुलोम्स लॉ आपण शिकलो होतो. कुलोम्स लॉ काय सांगतो? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन टू चार्जेस इज गिवन as F is equal to K into Q1 Q2 upon R square.
आणि त्याचं स्टेटमेंट काय होतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन 2 पॉइंट चार्जेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देयर मॅग्निट्यूड्स अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. मग k ह्याचा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट होता आणि त्याची व्हॅल्यू होती 1/4 पाय इप्सिलॉन 0. ही 1/4 पाय इप्सिलॉन 0. त्याच्यामध्ये इप्सिलॉन 0 काय आहे, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस हे आपण आहे असं म्हणलं होतं. आणि इप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू काय सांगितली होती आपण, 8.85 into 10⁻⁻12 आहे का नाही, 10⁻⁻12. मग ह्याचं युनिट काय येईल, कुलॉम्ब स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर असं युनिट होतं. आणि 1/4 पाय इप्सिलॉन 0 घ्यायचे, हे 4 पाय पण कॉन्स्टंट आहे आणि इप्सिलॉन 0 ची पण व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. मग 1/4 पाय इप्सिलॉन 0 याच्यावरून आपण काढू शकतो. ती व्हॅल्यू आली होती 9 into 10⁹ युनिट ह्याचं उलटं, न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलॉम्ब स्क्वेअर. कारण इप्सिलॉन 0 वर गेलं ना, मग युनिट उलटं होईल, इन्व्हर्स होईल, रेसिप्रोकल होईल. हे आपण सगळं इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय त्याच्यामध्ये पाहिलं. मग इलेक्ट्रिक फ्लक्सचा सुद्धा कॉन्सेप्ट आपल्याला पूर्वी झालेला आहे, त्याचं पण बेसिक आपण बघूया काय असतं इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फील्ड काय असते, त्या एखाद्या चार्ज मधून सगळ्या दिशेला निघणारी एक इलेक्ट्रिकचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन करण्याचा प्रभाव, त्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणतो. मग ही इलेक्ट्रिक फील्डच्या ज्या लाईन्स आहेत ते एखादा आता चार्ज असा ठेवला जातो, मग ह्याच्यातून सगळीकडे इलेक्ट्रिक फील्ड बाहेर पडणार आहे ना. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स अशा नॉर्मल डायरेक्शन मध्ये बाहेर पडणार आहे. मग ह्याच्यामध्ये एक आपण दुसरा पार्टिकल आणून ठेवला, मग ह्या पार्टिकलचा समजा सरफेस एरिया S आहे, तर ह्या पार्टिकल मधून किती लाईन्स पास होत आहेत, किती लाईन्स पास होत आहेत हे सांगणं म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स सांगणं. इलेक्ट्रिक फ्लक्स इज नथिंग बट द इलेक्ट्रिक फील्ड क्रॉसिंग द गिवन सरफेस एरिया. दिलेल्या सरफेस एरिया मधून किती इलेक्ट्रिक लाईन्स पास होते ते सांगणं म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स. मग इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला आपण सांगला होता, इलेक्ट्रिक फ्लक्सला फाय ने डिनोट केलं, फाय आणि इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू E डॉट ds. हा सरफेस एरिया पण वेक्टर क्वांटिटी आणि E पण वेक्टर क्वांटिटी. मग ह्याचा डॉट प्रोडक्ट घेणं म्हणजेच इलेक्ट्रिक फ्लक्स काढणं. मग त्याचा डॉट प्रोडक्टचा आपण मॅग्निट्यूड कसं करतो, E ds into cos थीटा असं. मग cos थीटा हा थीटा कुठला अँगल आहे, समजा आता ही प्लेट अशी ठेवली आहे आणि इथून सगळ्या लाईन्स निघू लागल्या, मग ही लाईन अशी पास व्हायला लागली, अशीच क्रॉस होणार ना ह्याला. मग ह्या प्लेटचा एक नॉर्मल असेल आणि इथूनच जाणारी ह्याच्यातून प्लस, ह्या दोघांचा अँगल म्हणजे हा थीटा. म्हणजे ही प्लेट अशी आहे, ह्या प्लेटचा नॉर्मल काढला, नॉर्मल, आणि ही प्लेट समजा इकडून इलेक्ट्रिक फील्ड यायला लागली आणि इकडून फील्ड अशी क्रॉस व्हायला लागली, ही इलेक्ट्रिक फील्ड आहे, E ची डायरेक्शन आहे. ह्या दोघांचा अँगल म्हणजे असतो हा थीटा. आणि ह्या थीटाचा कॉस घेतला की E ds cos थीटा म्हणजेच इलेक्ट्रिक फ्लक्स असं आपण त्याला म्हणलं होतं. इलेक्ट्रिक फ्लक्स अशा पद्धतीने आपण काढलो. मग इलेक्ट्रिक फ्लक्स काढण्याचा दुसरा फॉर्म्युला कोण दिला, गॉसच्या थिअरमने दिला किंवा त्यालाच आपण गॉस लॉ म्हणतो. मग गॉस लॉ नुसार इलेक्ट्रिक फ्लक्स कसा काढणार, गॉस लॉ काय सांगतो, जर एखाद्या बॉडीनं Q इतकं चार्ज इनक्लोज केलं असेल, इनक्लोज केलेलं असेल म्हणजे पकडून ठेवले असेल, ते एखाद्या बॉडीमध्ये Q इतकं चार्ज इनक्लोज केलेलं असेल तर इलेक्ट्रिक फ्लक्स ॲट दॅट पॉइंट इज गिवन बाय Q इनक्लोज्ड डिवाइडेड बाय परमिटिव्हिटी. म्हणजे Q इनक्लोज्ड डिवाइडेड बाय परमिटिव्हिटी. परमिटिव्हिटी इप्सिलॉन 0. इप्सिलॉन 0 कशाची व्हॅल्यू असते, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. जर तो चार्ज किंवा ती चार्ज बॉडी फ्री स्पेस मध्ये ठेवलेली असेल किंवा एअर मध्ये ठेवलेली असेल तर इप्सिलॉन 0 हे वापरतात. ह्याची व्हॅल्यू आता सांगितली आपण किती, 8.85 into 10⁻⁻12.
कुलोम्ब स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. बरोबर. मग जर हा चार्ज जर समजा फ्री स्पेस मध्ये नाही ठेवला, काहीतरी ऑइल मध्ये ठेवला, कोणत्या तरी दुसऱ्या मीडियम मध्ये ठेवला, तर हे इप्सिलॉन झिरो ची जागा कोण घेणार? इप्सिलॉन. ही इप्सिलॉन काय असतं? त्या मीडियमची, त्या पर्टिक्युलर मीडियमची परमिटिव्हिटी असते. आणि हिची व्हॅल्यू कशी काढायची? इप्सिलॉन 0 into k, where k is dielectric constant. Dielectric constant ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 10 आहे, 15 आहे, असं काहीतरी एक व्हॅल्यू दिलेली असते. अशा पद्धतीने इप्सिलॉनची व्हॅल्यू ठेवून आपण फायची. मग फाय मॅग्नेटिक इलेक्ट्रिक फ्लक्स काढण्याचे दोन फॉर्म्युले तयार झाले. कोणता? एक म्हणजे बेसिक फॉर्म्युला E ds cos थीटा, आणि दुसरा फॉर्म्युला कोणता? Q enclosed upon इप्सिलॉन 0 किंवा इप्सिलॉन जे काय जिथे चार्ज ठेवले त्या पद्धतीने. अशा पद्धतीने गॉस लॉ आपण शिकलो. एवढं आपण काय शिकलो होतो? सगळं बेसिक शिकलो होतो इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये. इलेक्ट्रोस्टॅटिक्सचं बेसिक आतापर्यंत शिकलेलं. मग ह्या चॅप्टर मध्ये बोर्डाच्या, आपल्या स्टेट बोर्डच्या इलेक्ट्रिक फील्डचा सुरुवात कुठून होते? ह्याच्या पुढचं गॉस लॉचे ऍप्लिकेशन्स, इथून बोर्डाची सुरुवात होते. गॉस लॉच्या ऍप्लिकेशन मध्ये काय असतं? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, म्हणजे हा जो E आहे ह्याची व्हॅल्यू काढायची. कुठं? चार्ज बॉडीच्या बाहेर एखादी बॉडी ठेवलेली असेल तर त्या बॉडीवर किती E ऍक्ट होते, त्याच्यावर किती इंटेन्सिटी ऍक्ट होते हे काढायचं. हे असे 3 डेरिव्हेशन आहेत. पहिलं डेरिव्हेशन स्फेरिकल बॉडी असेल, चार्जड बॉडी जर स्फेरिकल असेल, स्फिअरच्या शेप मध्ये असेल. दुसरं डेरिव्हेशन होतं चार्जड बॉडी जर लॉंग लेंथचं, इन्फानाइट लेंथचं कंडक्टर असेल, है ना. कंडक्टर कोणत्या शेप मध्ये असतं? अशा शेप मध्ये. हा कोणता शेप आहे? सिलेंड्रिकल शेप. आणि तिसरा असेल जर चार्जड बॉडी प्लेटच्या स्वरूपात असेल तर तिच्या बाहेर ठेवलेल्या एखाद्या पॉइंटवर किती इंटेन्सिटी ऍक्ट होते हे काढणारे 3 डेरिव्हेटिव्ह आहेत. ते डेरिव्हेटिव्ह आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहूया. आतापर्यंत हे सगळं बेसिक आपण घेतलेलं आहे. पुढील लेक्चर मध्ये ते डेरिव्हेशन्स कसे काढायचे आणि पूर्ण डिटेल मध्ये त्याचं सोल्युशन आपण बघूया. धन्यवाद.